नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, होतं असं की आता ईश्वरी आजीचा सांभाळ करण्यासाठी घरी आलेली असते आणि त्यांच्या इथे ती कामही करत असते। तर लावण्याने पत्रिका बदललेल्या असतात, त्यामुळे आजीला सारखं वाटत असतं की लावण्य आपल्या अर्णववर खूप प्रेम करते आणि लावण्याचा आणि अर्णवचा जोडा एकदम शोभून दिसतो आणि लग्नपत्रिका सुद्धा त्यांच्या अतिशय चांगल्या जुळताय। मग लावण्यात जर अर्णवची बायको झाली तर, परंतु तिला या गोष्टीची भीती असते की कितीही काही म्हटलं तरी लावण्याचं राहणीमान हे अर्णवला अजिबात शोभणारं नाहीये, या घराला अजिबात शोभणारं नाहीये। त्यामुळे आपल्याला अर्णवला साजेशी अशी लावण्य बनवावीच लागेल। पण याचं काम कोण करेल असा मोठा प्रश्न आजीला पडतो, तेव्हाच ईश्वरीचं नाव समोर येतं आणि मग ईश्वरीच आता लावण्याला सुधरू शकते असं आजीला वाटू लागतं। मग आता आजी ईश्वरीशी बोलते। ईश्वरीला म्हणते की ईश्वरी, आजपासून आमच्या लावण्याला सुधरवण्याची जबाबदारी तुझी आहे आणि या गोष्टीचे तुला बाकीचे एक्स्ट्रा पैसे सुद्धा मिळतील। त्यावेळी ईश्वरी म्हणते की आजी, मला तुमच्या भावना समजताय, मला ते एक्स्ट्राचे पैसे नको आहे आणि तुम्हालाही चांगलं माहिती आहे की लावण्या मॅडम आणि माझ्यामध्ये किती वाद आहे, ते आमच्या दोघींचं क्षणभरही पटत नाही। तेव्हा आजी म्हणते की ईश्वरी, तुला तुझी नोकरी प्यारी आहे ना, तुला तुझी नोकरी टिकवायची आहे ना, मग मात्र तुला हे सगळं करावंच लागेल, कारण तुमच्या घरातले आणि आमच्या घरातल्या खूप रीतीभाती ह्या सारख्याच आहे। त्यामुळे तूच आता लावण्याला जे काही आहे ते समजून सांगू शकते। आमच्या घरातल्या प्रथा, परंपरा, संस्कृती या सगळ्या गोष्टी तूच लावण्याला शिकवू शकते। त्यामुळे तूच आता लावण्याला सगळं काही शिकवणार आहेस। तर ईश्वरीला खूप टेन्शन येतं की मी आणि लावण्याला शिकवायचं, ती लावण्या माझे एक शब्द तरी ऐकून घेईल का, असा ईश्वरीला मोठा प्रश्न असतो। मग ईश्वरी आता लावण्याशी बोलायला जाते। लावण्याला ती म्हणते की लावण्या मॅडम, मला आजीने एक काम दिलंय आणि त्यांनी मला असं सांगितलंय की तुम्हाला या घरातल्या रीतीभाती, परंपरा सगळं काही शिकवायचं। त्यावेळी लावण्या म्हणते की माय फूट, तू आणि मला शिकवणार, इम्पॉसिबल। तर ईश्वरी म्हणते की लावण्या मॅडम, मलाही माहिती आहे ही गोष्ट इम्पॉसिबल आहे, मी तुम्हाला शिकवू शकत नाही, पण काय आहे, शेवटी माझ्याही नोकरीचा प्रश्न आहे आणि तुम्हाला सुद्धा या घरामध्ये राहायचं आहे ना। लावण्या म्हणते की मला या घरामध्ये राहायचं आहे, मला अर्णवसोबत लग्नसुद्धा करायचं आहे, पण त्यासाठी मी तुझी मदत अजिबात घेणार नाही। मग आता ईश्वरी विचार करते की ही लावण्य गरम डोक्याची आहे, हिला उगाच आपण चांगलं सांगायला गेलं तर मात्र हिला अजिबात पटणार नाही। हिला हिच्याच भाषेत समजून सांगितलं पाहिजे, म्हणजे ज्यावेळी मी हिच्या फायद्याची गोष्ट करेल त्यावेळी हिला पटेल, हे ईश्वरीला माहीत असतं। म्हणून ईश्वरी लावण्याला म्हणते की लावण्या मॅडम, हे बघा, मला नोकरीची गरज आहे, मला नोकरीशी मतलब आहे, मला मात्र तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचे पर्सनल भांडणं ठेवायचेच नाहीये। हे बघा, तुमचे आणि माझे वाद कुठे होत होते, ऑफिसमध्ये, आणि ऑफिस तर मी केव्हाच सोडलंय, ऑफिसमधून मी केव्हाच एक्झिट घेतली आहे, त्यामुळे आपलं भांडण होण्याचा दुसरा काही मार्गच नाही आहे ना। आणि तसंही मी आता घरी राहते, ते पण अर्णव सरांच्या घरी राहते, मग तुम्हाला राग भरण्याचं काय काम, तसंही मी माझी नोकरी करणार आहे। परंतु यामध्ये ठीक आहे, समजा मी जर तुम्हाला शिकवायला नकार दिला तर मात्र माझं काही बिघडणार नाही, मी जर माझ्याकडून काही गोष्टी शिकला नाही तर मात्र तुम्हाला खूप मोठा फरक पडेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्णव सरांसोबत लग्न करायचं आहे ना, मग काही करून आजीला तुम्हाला इम्प्रेस करावंच लागेल। मग बघा, जर तुम्हाला आजीला इम्प्रेस करायचं असेल, अर्णव सरांची बायको म्हणून या घरात कायमचं राहायचं असेल तर मात्र तुम्हाला माझं ऐकावंच लागेल। मग लावण्या विचार करते की जाऊ दे, तसंही हिला कुठे मला आयुष्यभर सहन करायचंय आणि तसंही ही या घरातल्या पद्धती, परंपरा, स्वयंपाक वगैरे ह्याच गोष्टी मला शिकवणार आहे आणि तसंही ही माझ्यापेक्षा कमीच आहे, मला माहितीच आहे, ही बाकीच्या गोष्टीत माझी कधी बरोबरी करू शकत नाही। जाऊ दे, या गोष्टी मी हिच्याकडून शिकून घेईल आणि ही मला शिकवेल सुद्धा, कारण हिचा नोकरीचा प्रश्न आहे, गरज आम्हाला दोघींनाही आहे। त्यामुळे आता लावण्या ईश्वरीसोबत डील करते आणि म्हणते की ठीक आहे, आजपासून तू मला शिकवायचं। ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मी आजपासून तुम्हाला शिकवेल आणि आजपासून तुम्हाला माझं ऐकायचं या बाबतीत। लावण्या म्हणते की चालेल, मी फक्त याच बाबतीत तुझं ऐकणार आहे, ज्या तू गोष्टी मला शिकवणार आहे फक्त त्याच बाबतीत मी तुझं ऐकून घेईल। तेव्हा ईश्वरी म्हणते की चालेल।
मग ईश्वरी आता लावण्याला शिकवायला सुरुवात करते. सगळ्यात पहिल्यांदा ती तिला किचनमध्ये नेते आणि किचनमध्ये स्वयंपाक करायला शिकवत असते. लावण्याला काही स्वयंपाक करता येत नसतो, कशातही काही मिक्स करत असते. तेव्हा ईश्वरी आता एक एक गोष्ट लावण्याला व्यवस्थित समजावून सांगत असते. समजावून सांगून सुद्धा लावण्याच्या डोक्यात कुठला काही प्रकाश पडत नसतो. तर पुढे आजीचा वाढदिवस असतो आणि आजीच्या वाढदिवसानिमित्त खूप मोठी पार्टी घरामध्ये अरेंज केलेली असते. या गोष्टीची कल्पना ईश्वरीला, लावण्याला देखील असते. सगळी काही स्वयंपाकाची जी जबाबदारी आहे ती ईश्वरीने स्वतः घेतलेली असते. सगळा काही स्वयंपाक ईश्वरी बनवणार असते आणि तिला मदत करणार असते लावण्य. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ईश्वरी आणि लावण्य दोघीही किचनमध्ये स्वयंपाक करत असतात. तर लावण्य नुसतं किचनवर बसून नसते, काही ईश्वरीला मदत वगैरे करत नसते. तर ईश्वरी सगळी काही कामं करत असते. लावण्याला सांगून सुद्धा तिला कंटाळा आलेला असतो त्या सगळ्या गोष्टींचा आणि ती बोर झालेली असते. कारण ह्या सगळ्या गोष्टी तिला बोर करत असतात. हे स्वयंपाक करणं, घरातली कामं करणं, एवढे फुल कपडे घालणं, या सगळ्या गोष्टी फारच लावण्याला बोर होत असतात. त्यामुळे तिला कुठेतरी चिल करायचं असतं आणि म्हणूनच लावण्य आता कसलाही विचार न करता डायरेक्टली घरी दारूच्या बॉटल्स मागवते आणि गुपचूप त्या दारूच्या बॉटल्स घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते. तिच्या रूममध्ये गेल्यानंतर आता ती दारू वगैरे पिते. याबाबत कोणालाही माहीत नसतं की लावण्य तिच्या रूममध्ये करते तरी काय. आणि ईश्वरी सुद्धा खूप वेळापासून लावण्याला शोधत असते, परंतु लावण्य मात्र घरामध्ये नसते. तिला वाटतं की कदाचित बाहेर गेली असेल. ईश्वरी तिच्या कामात नंतर बिझी होऊन जाते. तर लावण्य मस्तपैकी दारू वगैरे पिलेली असते आणि तिला कुठलीच काहीच गोष्ट सुचत नसते. तर आजीच्या बर्थडेचं डेकोरेशन सुद्धा ईश्वरीनेच केलेलं असतं. सगळी पार्टी व्यवस्थित अरेंज झालेली असते. सगळी पाहुणी मंडळी आलेली असतात. तर आजी आता केक कट करत असते. सगळेजण आजीला विश करत असतात बर्थडेसाठी. तर बर्थडेचा केक वगैरे कट होतो आणि नेमकं तिथे आता लावण्य येते. लावण्य दारूच्या नशेमध्ये असते, इकडून तिकडे हलत असते आणि अशा अवस्थेमध्ये अतिशय छोटे कपडे घालून ती आजीसमोर उभी राहते, पाहुण्यांसमोर उभी राहते आणि आजीला म्हणते की आजी, मला तुम्ही केक नाही भरवणार का? आता लावण्याला तसं बघून आजीला खूप मोठा धक्का बसतो की ही मुलगी अशा अवस्थेत काय बाहेर आली आहे आणि ही अशी का बोलतीये. आजी लावण्याजवळ जाते. लावण्याच्या तोंडाचा वास येतो आणि ती लावण्याला विचारते की लावण्य, तू दारू प्यायली आहेस का? तेव्हा लावण्य म्हणते की हो, मी दारू प्यायली आहे. आणि आजी, आज तुमचा वाढदिवस आहे ना, मग म्हटलं तुमच्या वाढदिवसाला मी पार्टी करावी आणि म्हणून तर मी तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मस्तपैकी दारू वगैरे पिऊन चिल केलं एकदम. ईश्वरी लावण्याला पकडत असते आणि म्हणत असते की लावण्य मॅडम, तुम्ही आतमध्येच चला. तेव्हा लावण्य ईश्वरीला सुद्धा बाजूला करते आणि म्हणते की नाही ईश्वरी, मला आज आजीसोबत बोलायचं आहे. प्रत्येक वेळी आजी मला बोलत असते, माझ्या कपड्यांवरून मला बोलत असते, माझ्या चालण्यावरून मला बोलते, माझ्या बोलण्यावरून मला बोलते, प्रत्येक गोष्टीवरून प्रत्येक वेळी मला फक्त टोकत असते आणि बस झालं हा. आता मात्र मला हे अजिबात असह्य होत नाही. आतापर्यंत मी खूप काही गोष्टी सहन केल्यात आणि आता अजिबात सहन करणार नाही. जेव्हापासून या घरात आली आहे तेव्हापासून लावण्य हे कर, लावण्य ते कर, लावण्य आपल्या घरची ही परंपरा आहे, ही संस्कृती आहे, तुला असंच करावं लागेल, तसंच करावं लागेल. का आजी, का इतक्या सगळ्या गोष्टी माझ्यावर का म्हणून लादताय तुम्ही? अहो, मला नाही आवडत या सगळ्या गोष्टी करायला. तर लावण्य असं आजीला बोलत असते आणि आजीला बदनाम देखील करत असते की तुम्ही या घरच्या जेलर आहात, जेलर, आणि प्रत्येकाला तुम्ही जेलर असल्यासारखेच वागवता. सगळेजण तुमच्यासमोर अगदी मान खाली घालून उभे राहावं असंच तुम्हाला वाटतं, परंतु मी अजिबात मान खाली घालून उभी राहणार नाही हा. आणि तुम्ही माझ्या अजिबात जेलर नाही आहात. मी कोणाचंच काही ऐकणार नाही, मला जे वाटेल तेच मी करेल, असं लावण्य म्हणत असते. तर अर्णव आता लावण्याजवळ जात असतो आणि लावण्याला म्हणत असतो की लावण्य, हे सगळं काय आहे? तर लावण्य अर्णवला सुद्धा गप्प करत असते आणि म्हणत असते की यार, तू शांत बस, तुला काही माहीत नाही आहे. अरे, तुझी ही आजी माझ्यावर किती अत्याचार करते माहिती आहे का तुला? मला अजिबात आवडत नाही त्यांनी असं टोकलेलं. तर अर्णव आता ईश्वरीला इशारा करतो आणि लावण्याला तिथून घेऊन जायला सांगतो. मग ईश्वरी आता लावण्याला कसं बसं तिथून घेऊन जाते. तर आजी मात्र प्रचंड चिडलेली असते, कारण 4 चौघांसमोर, पाहुण्यांसमोर लावण्याने आजीचा खूप अपमान केलेला असतो. आजी तिच्यावर अत्याचार करतीये, ती जेलर आहे, असं काय काय ती बोललेली असते.
आजीला आता लावण्याचा प्रचंड राग आलेला असतो आणि लावण्याला आता याबद्दल ती खूप मोठी शिक्षा देखील करणार असते. तर ईश्वरीला सुद्धा या गोष्टीची भीती वाटत असते की आपला जॉब जातो की काय, कारण लावण्याने जे काही केलेलं असतं ते अजिबात माफीच्या लायक नसतं. त्यामुळे ईश्वरी सुद्धा घाबरून असते. तर मित्रांनो, आज आपण या एपिसोडचा पार्ट 3 डिस्कस केलेला आहे. उद्या आपण पार्ट 4 मध्ये काय होणार आहे हे बघणार आहोत. या पुढील स्टोरी तुम्हाला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे, उद्याच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.